नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित। बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा ठपका। बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा ठपका ठेवत मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धर्नाकर यांना निलंबित करण्यात आलं। तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार धर्नाकर यांची विभागीय चौकशी होणार आहे। जन्मदाखले देताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे। महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत। सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा, तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धर्नाकर यांचं निलंबन। महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे मी स्वागत करतो। तर शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की उक्त पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता आणि शासकीय कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शवता जन्म प्रमाणपत्रे दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसुरी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केलं आहे। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करताना निलंबित करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम 4(1)(अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे।